हे देवा उशीर झाला चला चल हा बाय 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 हो बाय 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 हा काय ग काय शोधतेस? काय नाही सगळे कपडे अस्ताव्यस्त करशील हा? आवरते ग मी आई नंतर तू काय शोधतेस हे मला माहिती आहे ताई पण ती गोष्ट तुला कधीच सापडणार नाही आई भूक लागली लवकर आण ना पोहे उशीर होतोय प्रीती तू खाणार आहेस का आता? नकोय मला आई प्रीती ताई काय शोधते सगळं काही महत्वाचं आहे का नाही काही नाही नाही काय इतक्या वेळ झालं शोधतेस काहीतरी महत्वाचं असेल ना? काही नाही मी शोधेन काही सोनं चांदी आहे का अगं नाही म्हणजे मी मदत करते ना तुला काय शोधत असतील तर मला सांग मी करते नाही नाही अगं काय तेच ना सांगतच नाहीये अगं काय शोधतेस सांग एवढं काय लपवतेस आई सांग अगं तू प्रीती बोल लवकर अगं मी आत येऊ का? तुम्ही इथे? हो मी एका महत्वाच्या कामासाठी आलोय. नाही मला कल्पना आहे हे सगळं घडून गेल्यावर मला हे खूप विचित्र वाटेल पण हे आत्ता होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. मी आत येऊ? हो या ना या आत या ज्योती या बसा. अगं पाणी नाही आणलंस? हा आणते नाही नको ठीक आहे. आम्ही स्वराज आणि प्रीतीच्या लग्नाची बोलणी करायला आलोय. परवा तुमचा मुलगा आला तेव्हा ज्योतीने स्पष्ट सांगितलंय त्याला आणि आता मी सांगते आमचा या लग्नाचा काही विचार नाहीये. काय मला तर कळलंय की प्रीतीने स्वतः या लग्नाला होकार दिला. प्रीती
ज्योती काय म्हणतात हे तुला याची कल्पना होती का? ते माफ करा, मला सुद्धा हे आत्ताच कळतंय. मला थोडा वेळ हवाय, मी मुलींशी बोलते जरा. नाही, काहीच हरकत नाही. तर मी थांबतो, तुम्ही वेळ घ्या. आलोच आम्ही. प्रीती, ज्योती या. दादा सुनू, शांत हो. अगं खूप मोठी गोष्ट आहे. कधी कधी चांगल्या घरात सुद्धा विसंवाद असू शकतो ना. त्या घरात काही दिवसांपूर्वीच काय घडलं तुला माहिती आहे. त्यामुळे ती घाबरली असेल स्वतःच्या लग्नाबद्दल सांगायला. प्रीती, एवढा मोठा निर्णय घेतला आणि आम्हाला सांगावंसं वाटलं नाही. मला कळतच नाहीये नक्की या घरात काय चालू आहे. यापूर्वी अशी कधी लपवाछुपी झाली नाही. एवढी मोठी गोष्ट लपवलीस, तेही अशा वेळी, अशा प्रसंगी. आणि ज्योती, तुला हे सगळं माहीत होतं तरी तू मला अंधारात ठेवलंस. आई, अगं मला काहीच माहित नव्हतं. मला हे सगळं काल कळलं. अगं प्रीतीताई त्या स्वराजला भेटायला गेली होती आणि त्या स्वराजने सोन्याच्या बांगड्या भेट म्हणून तिला दिल्या आणि तिने आनंदाने घेतल्या पण. हे सगळं मला काल कळलं ग. आई, 1 मिनिट थांब. प्रीतीताई, हे शोधत होतीस ना घरभर? हे आणि आई, अगं मी तुला काल सांगितलं नाही याचं कारण मला वाटलं प्रीतीताई येऊन आपल्या सगळ्यांना सांगणार ही गोष्ट. माझ्या माघारी एवढ्या गोष्टी घडत होत्या आणि मला कळलं पण नाही. ते काही म्हणून मीच कुठेतरी कमी पडते असं वाटायला लागलंय मला. आई प्लीज असं काही बोलू नकोस. प्रीती, मला एवढंच सांग, तू या लग्नाला तयार कशी झालीस? कालपर्यंत त्यांना फासावर लटकायची भाषा करत होतीस आणि आज त्यांच्या घरची सून व्हायला तयार झालीस. हे असं बघणं झालं का प्रीती? प्लीज शांत हो आणि माझं ऐकून घे. हे बघ, तू जे काही बोलतेस ना ते बरोबर आहे, पण आई मी सुद्धा विचार केला. आई, मला असं वाटतं की मी सुद्धा अजून किती काळ असं रडत बसायला हवं नाही का. म्हणजे मी या सगळ्या गोष्टींमधून बाहेर निघायला पाहिजे म्हणून तुम्ही सगळे इतके प्रयत्न करत होता, पण काही केल्या मी ते विसरूच शकत नव्हते. मग आता जर मी स्वतःहून प्रयत्न करत असेन हे सगळं विसरायला तर माझं काय चुकलं? आई, मी थकली आहे तोच विचार करून. मला या सगळ्यातून बाहेर पडायचं होतं म्हणून मी स्वराजला लग्नासाठी हो म्हणाले. बरं, ते जाऊ दे. जीवाला घोर लावून घेऊ नकोस. मला सांग, काय ठरवलंयस? बाहेर ते लोक उभे आहेत ना, काय सांगायचं त्यांना? आई, मी खूप प्रयत्न करते या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायचं.